तर हाय मित्रांनो, आज आपण परत आलेलो आहे बी एवाला पुट्टा चॅनलमध्ये संख्या पार्ट 11 मध्ये. ठीक आहे. आता आज आपण गणित बघणार आहोत न्यू प्रकारचं, पण नंबर सिस्टीमचं. ठीक आहे. 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा म्हणते. ठीक आहे. आता आपण याच्या अगोदर बघितलेले आहे, त्रिकोणी संख्या काढणं शिकलो, त्रिकोणी संख्येचा पाया काढणं शिकलो, आणखी काय शिकलो सांगा पटकन, काय शिकलो. ठीक आहे. हे टाईप शिकलो, त्यानंतर मलाही आढळून नेलेले का. ठीक आहे. तर आता हे 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा म्हणते. आता आपण हे क्वेश्चन कसं सॉल्व करायचा हे बघूया. ओके. ठीक आहे. आता 21ला सॉल्व करायचं. 21 नंतर येणारी क्रमांकात चौथी त्रिकोणी संख्या शोधा म्हणते. काय करायचं अगोदर 21 आपण काय करत असतो, 21चे डबल घेतले 42. ठीक आहे. मग आता 42 अगोदर पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे सांगा. 42 अगोदर आहे पूर्ण वर्ग संख्या 36. मग याला वर्गमूळात टाकले तर काय होतं 6 येते. ठीक आहे. मग आता आपलं अर्धगणित सॉल्व झालेलं आहे. ठीक आहे. 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा म्हणते. तर आपलं अर्धगणित सॉल्व झालेलं आहे. आता काय विचारलं, चौथी त्रिकोणी संख्या विचारली, प्लस करायचे 4. ठीक आहे. तर काय आलं आपलं 10 आलं. मग काय करायचं, त्रिकोणी संख्या आहे तर मग 10च्या समोरील संख्या कोणती असते, 11 असते. काय करायचं, 10 गुणिला 10च्या समोरील संख्या 11 भागीला 2 बेगंच 10. मग उत्तर किती आलं आपलं 55. मग 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती असेल, 55 असेल. आलं आपलं उत्तर. एवढं सिंपल आहे मित्रांनो. आता सेम टाईपचं दुसरं गणित सॉल्व करून बघूया. ठीक आहे. आता 3 नंतर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या शोधा म्हणते. ठीक आहे. आता हे त्याच टाईपने सॉल्व करायचं. 3चे दुप्पट किती होतात, 6 होतात. 6च्या अगोदर पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 4 आहे. याला जर वर्गमूळात टाकलं तर उत्तर किती येईल, 2 येईल. ठीक आहे. तर काय करायचं, काय विचारलं आहे, पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. मग 2 + 5 करायची. ठीक आहे. तर आपलं काय आलं 7 आलं. मग 7 गुणिला ते समोर संख्या घेतली तर 8 येते भागीला 2. मग बेचोक 8, 7 चोक 28. म्हणजे 3 नंतर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती असेल, 28 असेल. आता हे गणित सॉल्व करून बघूया. सेम आहे. ठीक आहे. 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या शोधा म्हणते. ठीक आहे. मग काय करतो आपण, 15चे दुप्पट किती झाले, 30 झाले. ठीक आहे. 30 झाले. आता 30 अगोदर पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 30 अगोदर आहे 25. 25ला वर्गमूळात टाकले तर मग तिचा वर्ग कशाचा येते, ते 5चा येते. बरोबर आहे. 5चा वर्ग कारण की 25 आहे. ठीक आहे. इथे 5 आले. काय विचारलं आहे, 10वी त्रिकोणी संख्या विचारलं आहे, प्लस 10 करायचे. किती आलं 15. 15 समोरील संख्या कोणती आहे, 16 आहे भागीला 2. ठीक आहे. बे 8 16. 15 गुणिला 8 करायचे. किती ते सांगा, 15 गुणिला 8, 8 पंच 40, 4 8 1 8, 8 आणि 4 12. उत्तर आलं आपलं 120. म्हणजे 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती असेल, 120 असेल. समजलं मित्रांनो. सिम्पल आहे, इझी आहे. तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्हाला जमेल. ठीक आहे. तर पुढच्या वेळेस भेटूया आपण पार्ट 12 मध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे मला मित्रांनो मोटिवेशन मिळते. ठीक आहे. नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. सी यू टुमॉरो.